एकीकडे लग्नासाठी मुली मिळत नाही तर दुसरीकडे सरकारी नोकरी असणाऱ्या मुलाला रोज ढीगभर मुलींचे तर बायोडेटा येतच असतील। उच्च शिक्षित चांगलं पॅकेज असणाऱ्या मुलांना सुद्धा तू खाजगी कंपनीत काम करतो, तुला मुलगी मिळणं जरा अवघडच आहे असं म्हणून अनेकदा घरचेच हिणवतात। भौतिक सुखांपुढे मुलाच्या गुणांना आणि स्वभावाला आजच्या लग्नाच्या मार्केटमध्ये शून्य किंमत आहे। अशातच महाराष्ट्राच्या बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सरकारी नोकरी असलेलाच नवरा हवा, जावई हवा असं भूत ज्यांच्या डोक्यावर आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। तुम्ही आजवर अनेक प्रशासकीय लाचखोर अधिकारी पाहिले असतील, पण लग्नाचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या नवरदेवाविषयी कदाचितच ऐकलं असेल। आजही आपल्याकडे सरकारी नोकरी असणाऱ्या नवरदेवाला लग्नात भरमसाठ हुंडा देण्याची पद्धत आहे। अलीकडे हुंड्याऐवजी दुसऱ्या शब्दाचा वापर केला जातोय एवढंच। लग्नाआधी केलेला अफाट खर्च, गाजावाजा यामुळे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। लग्नाचा मंडप सजलेला असताना ऐनवेळी PSI नवरदेवानं तू मला शोभत नाहीस असं म्हणत लग्नाला चक्क नकार दिला। बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी परिसरातून ही संतापजनक घटना समोर आली आहे। वर्दीतील एका जबाबदार अधिकाऱ्यावर एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला गेलाय। पोलीस उपनिरीक्षक PSI पदावर कार्यरत असलेल्या पवन निंबाळकर या पोलीस अधिकाऱ्याचे मातोरी येथील एका तरुणीसोबत लग्न ठरले होते। दोन्ही कुटुंबाच्या संमतीने मोठ्या थाटामाटात साखरपुडाही पार पडला। लग्नाची तारीख जवळ आल्यानं मुलीच्या वडिलांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण जमापुंजी या लग्नासाठी पणाला लावून लग्नाची जोरदार तयारी सुरू केली। सोनं, नाणं, कपडे लत्ते आणि लग्न कार्याचं साहित्य यांची खरेदी करण्यात आली। घरामध्ये नातेवाईकांची लगबग सुरू होती आणि लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच नवरदेव पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर यानं अचानक लग्नास नकार दिला। नुसता नकारच नाही तर मुलीच्या घरच्यांनी PSI पवन निंबाळकर याला जाब विचारले असता शासकीय बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडित मुलीच्या कुटुंबियांनी तक्रारीत सांगितले आहे। या प्रकरणात मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितलं की साखरपुड्यासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च आला। लग्नाची तारीख जवळ आल्यानं कपडे, भांडी, फर्निचर आणि इतर खरेदी यावरही मोठा खर्च करण्यात आला। एकूण खर्च हा 14 ते 14.5 लाख रुपयांपर्यंत गेल्याचा त्यांचा दावा आहे। ऐनवेळी लग्न मोडल्यानं मोठं नुकसान झालंय। आर्थिक नुकसान झालंच, शिवाय समाजात आमची नाचक्की सुद्धा झाली असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत पवन निंबाळकर यानं बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप केलाय। आम्ही पै साठवून मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी आणि लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले। समाजात आमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, मात्र ऐनवेळी लग्नास नकार देऊन आमचा पैसा, अब्रू आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं। जेव्हा आम्ही याबाबत जाब विचारला तेव्हा आम्हाला शासकीय बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय। एवढंच नाही तर PSI अधिकारी पवन निंबाळकरने या आधी सुद्धा अनेक मुलींची फसवणूक केल्याचं त्यांनी म्हटलंय। आमच्या मुलीला न्याय मिळावा आणि लग्नाच्या तयारीसाठी झालेला सर्व खर्च परत मिळावा अशी मागणी मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे। PSI पवन निंबाळकरच्या विरोधात पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चकलांबा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केलाय, तर PSI निंबाळकर याच्या भावानं देखील चकलांबा पोलीस ठाण्यात उलट तक्रार दाखल केली आहे। त्यांच्या दाव्यानुसार संबंधित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी लग्नापूर्वी खरी माहिती लपवून त्यांची फसवणूक केली आहे। एका बाजूला मुलीच्या आयुष्याचा आणि फसवणुकीचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील अधिकाऱ्याची प्रतिष्ठा आणि दोन्ही बाजूंचे दावे आहेत। या प्रकरणातील नेमकं सत्य काय आहे हे पोलिसांच्या सखोल तपासानंतर समोर येणार आहे। माझं नाव शारदा जरांगे, मी यांची मुलीची शेजारी आहे। त्या लिंबळकर PSI लिंबळकर यांची आई वडील इथं सकाळी 10ला आले होते। 10 वाजल्यापासून 4 वाजता बसत होते। मुलगी द्या म्हणत होते। मी तरी पण त्यांना एवढं म्हणलं, तुमचा मुलगा PSI आहे, तुमच्याकडे बागायती शेती आहे, मग तुम्ही का मागणी करते? तिच्या भाषेला म्हणलं, इथं गावात त्यांची भाषी आहे। तर ते म्हणले काय माहित आम्हाला। म्हणलं आता नातेवाईक आहे पहिलं जवळचं। मग त्यांनी पिक्चर पाहायला चल म्हणला, चॉकलेट गेम करायचं, महिन्याचं काय असतं ते बर्थडे, ते काय न काय केलं म्हणलं। पुन्हा बायको सारखं मला बोलत नाही, बायको सारखं मुलगी अगोदर का बोलन याला? यांनी फिरून आणली, इकडे तिकडे हिंडून आणली, पण हे PSI आहे शासनाचा, आपल्यासाठी आहे ना,
यांनी असा धोका द्यायला नाही पाहिजे. गरीबाचा न्याय निवडणार आहे, पण स्वतः जर असं करायला लागल्यावर मग कसं व्हायचं. यांनी त्या मुलीच्या आई वडिलांनी काम केलंय, गरीब आहेत ते बी, असे काय बागायती शेत नाही काही नाही. आमची मातुरी खडकावर जमीन आहे. पुन्हा म्हणतो जरांगे पाटलाचं गाव आहे म्हणून हे धमकी देत. आम्ही जरांगे पाटलाचं गाव आहे म्हणून आम्ही धमकी देत नाहीत. आमच्या मुलीला बदनाम केलं, आमच्या मुलीची न्यूज छापिली. या मुली सारण संघ 3 महिने बोलला आणि मग नंतर यांनी गेम केला. हे गेम करायला नव्हता पाहिजे. यांनी भरपाई करायला पाहिजे खर्चाची. त्यांनी घरात साऱ्या वस्तू आणल्यात. मंडपवाल्याला वस्तू कामं येते, पण मंडपवाल्याला पैसे दिलेले कामं येणार आहेत का? स्वयंपाकवाल्याला पैसे दिलेले, घोड्यावाल्याला त्यांनी त्यांची तारीख व्हायला गेली. ते पण गरीबच असते दाद्यावली. त्यांनी यांच्याकडून जास्त पैसे घेतले. पुन्हा मग मागणी काय आता? मागणी फक्त यांनी खर्च झालेला भरून द्यावा. आणि अशी न्यूज असं काही त्यांनी केल्यामुळे आम्हाला करायच्या टाइमाला आम्ही आजपूत केलं नाही. याला 1 महिना होऊन गेलाय. हे असं आम्ही छापील नव्हतं. आम्ही अगोदर काय म्हणलो होतं, त्याला याची बातमी पेपरला द्या, पण हे म्हणले नको, तो PS आहे, आम्ही याची बदनामी नाही केली. पण हे जर आमची बदनामी करायला लागल्या, मग आता आम्ही त्याच्यामुळे न्यूजला दिलं. आम्हाला द्यायचं पण नव्हतं. माझं नाव शारदा जरांगे.